आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरीपासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 15 या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीनला भेट देण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवानमध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर दोन्ही शेजारी देशांमधील संबंध तणावपूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला चीन दौरा असणार आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आपल्या 4 सहकाऱ्यांसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर यशस्वीरित्या उतरले, तर सुमारे 18 दिवस अंतराळात राहिल्यानंतर त्यांनी अनेक शास्त्रीय प्रयोग पूर्ण केलेत. यमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. आज मृत्यूदंड सुनावण्यात येणार होता, परंतु या प्रकरणात कार्यकर्ते गट आणि प्रभावशाली धार्मिक नेत्यांनी हस्तक्षेप केलाय. त्यानंतर निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाचे उपपंतप्रधान युलिया स्विरडेन्को यांना पंतप्रधान पदासाठी आमंत्रण दिलंय. तर आम्ही युक्रेनमधील कार्यकारिणीत बदल घडवत आहोत, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय. आज सकाळी द्वारका, वसंत कुंज, पश्चिम विहार आणि हौज खास भागातील काही 4 नामांकित शाळांना ईमेलद्वारे बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दिल्ली पोलीस आणि आपत्कालीन पथके सक्रिय झाली असून आतापर्यंत काही संशयास्पद आढळलं नाहीये, परंतु शाळांमध्ये शोध मोहीम सुरू आहे. एलॉन मस्कची कंपनी टेस्लाने अखेर भारतात अधिकृत प्रवेश केलाय आणि मॉडेल Y लॉन्च करण्यात आलाय. त्यांची सुरुवातीची एक शोरूम किंमत 59.89 लाख रुपये इतकी आहे, तर लांब पल्ल्याच्या प्रकाराची किंमत 68 लाख पर्यंत आहे. मेरठमध्ये कावड यात्रेचा उत्साह वाढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 16 जुलै ते 23 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश जिल्ह्यातील प्रत्येक शैक्षणिक संस्था, मग ती सरकारी असो वा खासगी, सर्व मंडळांना काटेकोरपणे लागू करण्यात आली आहे. कन्हैयालाल हत्या प्रकरणात आधारित उदयपूर फाइल्स या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणताही तात्काळ आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. सर्व पक्षांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीसमोर त्यांची बाजू मांडावी, असं न्यायालयाने म्हटलंय. नाटोने भारत आणि चीन, ब्राझीलवर 100% कर लादण्याची धमकी दिली आहे की जर तुम्ही चीनचे अध्यक्ष असाल, तर भारताचे पंतप्रधान असाल किंवा ब्राझीलचे अध्यक्ष असाल, तर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्यानं मोठं नुकसान होऊ शकतं. इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी प्रवास सल्लागार जारी केलाय. भारतीय दूतावासाने लोकांना इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय, तर लोकांना इराणमधील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा आणि भारतीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सल्ल्याचं पालन करण्याचाही सल्ला देण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री 15 जुलै रोजी चीनमधील तियानजिन येथे समोरासमोर आलेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की अमेरिका भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी एका करारावर काम करते. याशिवाय त्यांनी इंडोनेशियासोबत नवीन व्यापार कराराची घोषणा केली आहे. या अंतर्गत अमेरिका इंडोनेशियातून येणाऱ्या वस्तूंवर 19% कर लादणार आहे. सिरियातील 2 समुदायांमधील संघर्ष इस्रायलनेही एंट्री केली आहे. इस्रायली सैन्याने सिरियन लष्करी ट्रॅकवर हल्ला केलाय. ते स्वेईदा प्रांतात डूज मिलिशिया आणि बेदोईन जमातींमधील हिंसक संघर्ष थांबवण्यासाठी सिरियन सरकारी सुरक्षा दल पोहोचलेत, तेव्हा हल्ला करण्यात आलाय. संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी आज सांगितलंय की कालच्या शस्त्रांनी आपण आजच्या लढाईत जिंकू शकत नाही, आणि त्यांनी म्हटलंय की परदेशाच्या आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यानं आपली युद्ध तयारी कमकुवत होतीये. आसाममधील गुवाहाटीमध्ये पतीची हत्या करणाऱ्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलंय. भांडणानंतर महिलेने तिच्या मद्यपी पतीची हत्या केली आणि मृतदेह घरातच पुरलाय.
तरुणाच्या भावाने बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती. या बातमीसह टॉप 15 बातमीपत्र तिथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.